ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 3. वाचारुण परिहार. वाचारुण परिहार प्रकरणाचा उपोद्घात. संदर्भ. ज्ञानदेवाने सद्गुरु वंदन प्रकरणाच्या शेवटी म्हटलं होतं की आपण सद्गुरूंना वंदन करून चारही वाणींचे ऋण फेडले आहे. त्या वाचारुणाचे स्वरूप ज्ञानदेवाने या प्रकरणात सांगितलेलं आहे. ज्ञानदेवांनी सद्गुरु वंदन प्रकरणातील शेवटच्या ओवीत म्हटलं होतं की आता ज्ञानदेव म्हणे, श्री गुरु प्रणामे येणे फेडिले वाचारुणे चारही वाचांची. आपण गुरुंना वंदन करून किंवा सद्गुरूंचे वचन प्रमाण मानून चारही वाणींचे ऋण फेडले आहे. येथील वाचारुण हा अभिनव शब्दप्रयोग आपले लक्ष वेधून घेतो. वाणींचे ऋण असते आणि ते फेडावे लागते ही कल्पनाच अभिनव आहे. जयाचेनी कृपा तुषारे परतले अविद्येचे मोहिरे. सद्गुरूंच्या कृपा वर्षावातील एखादा तुषार जरी प्राप्त झाला तरी अविद्या दूर होते. सर्व उपायांचे धावे सफल होतात आणि प्रवृत्ती गंगा बोधामृत सागरात स्थिर होते. मग शब्दांची लिही पुसली जाते, दुजेपणा संपतो व एकपणा आकारास येतो. अशा क्षणी प्रमाणांची परिसरे ते प्रमेयची आविष्करे नवल मेचू ये धुरे नाहीपणाची. ज्ञान प्राप्त करून देणाऱ्या प्रमाणांचे सर्व प्रकार संपतात व निखळ नाहीपणाने युक्त असलेले ते प्रमेय अनुभवास येऊ लागते. हे सर्व कार्य सद्गुरूंच्या शब्दामुळे उपदेशामुळे घडून येते. तेव्हा अशा सद्गुरूंच्या प्रती प्रत्येक शिष्य कृतज्ञता व्यक्त करत असतो. म्हणून ज्ञानदेवांनीही सद्गुरूंना वंदन केलं व नमनाच्या आवेशात वाचारुण फेडिले असं म्हणून गेले. पण त्यांच्या लक्षात आलं की सर्वसामान्यांना वाचारुण म्हणजे काय ते कळणार नाही. गुरूंचे वचन प्रमाण मानून व गुरूंना वंदन करून वाचारुणातून कसं मुक्त होता येतं त्याचे स्पष्टीकरण ज्ञानदेवाने वाचारुण परिहार नामक या प्रकरणात केले आहे. अमृतानुभवाचा आस्वाद घेण्यासाठी त्या रसास्वादाच्या आड येणाऱ्या द्वैतच्छलाचं निवारण व्हावं लागतं. द्वैतच्छलाचा उल्लेख ज्ञानदेवाने मंगलाचरणाच्या 3ऱ्या श्लोकात केला होता. सार्धम केनच कस्यार्धम शिवयो समरूपिणोः ज्ञातुम न शक्यते लग्नम इति द्वैतच्छलान्मुहुः. या विश्वाच्या मुळाशी असलेले अज्ञात अमर्याद अक्षर अनाख्येय असे जे अमूर्त चैतन्य आहे ते चैतन्य शिवशक्ती मिथुनाच्या द्वैताभासानेच विलसत राहते. त्यामुळे या विलासात शिवाचे अर्धांग कोणते आणि शक्तीचे अर्धांग कोणते ते कळत नाही. म्हणून ज्ञानदेवाने त्याचे द्वैतच्छल असं सार्थ वर्णन केलं आहे. मानवी जीवनात हा द्वैतच्छलच आपल्या अनुभवास येत असतो. मी आणि माझे अशा द्वैताचा विलास सतत चालू असतो. त्यात मी व माझे यांची सरमिसळ झालेली असते. या द्वैतच्छलातून सुटण्यासाठी अविद्या, वासना व वासनेशी तादात्म्य पावणारा अहम याचे स्वरूप कसं आहे, त्याचे व्यापार कसे होतात हे पूर्णपणाने कळणे आवश्यक ठरते. मानवी जीवनातील सर्व व्यापारांचे केंद्र हे वासनात्मक अहम हे आहे. त्या केंद्राभोवतीच मानवी जीवन फिरत राहते. या वासनात्मक अहमची जेव्हा ओळख होईल तेव्हाच तो शून्यवत होऊन जाईल. या काही नाहीपणात सहजपणे राहता आले की ते प्रमेयाची आविष्करे याची साक्ष पटेल. यातून सुटण्याचा उपाय ज्ञानदेवाने सद्गुरु वंदन या प्रकरणात सांगितला होता. उपाय वन वसंतु अशा सद्गुरूंकडून जीवाचं कल्याण होतं. आज्ञेचा म्हणजे शांकरी विद्येचा अहेव तंतू असणारे सद्गुरू हे कारुण्याचे मूर्त रूप असते. ते अविद्येत सापडलेल्या जीवाची मुक्तता करण्यासाठी त्वरित धावून येतात आणि मायारूपी हत्तीणीला मोडून मुक्तिरूपी मोत्याचे घास भरवतात. ही प्रक्रिया त्यांनी उपदेश केलेल्या शब्दातून घडत असते. सद्गुरू तत्वमसी या महावाक्याचा उपदेश करतात व शिष्याला अहम ब्रह्मास्मी सर्वम खलुइदम ब्रह्म असा साक्षात्कार घडतो. अविद्या पूर्णपणे लोप पावते. ही ज्ञानप्राप्ती होण्यासाठी सद्गुरूंचे उपदेशमय शब्द कारणीभूत होतात. त्यामुळे सद्गुरूंचे जसे शिष्यावर ऋण असते तसेच वाणींचे शब्दाचेही त्याच्यावर ऋण असते. या ऋणातून मुक्त कसे होता येते याचे स्पष्टीकरण ज्ञानदेवाने वाचारुण परिहार या प्रकरणात केलं आहे. गुरुना वंदन करून ज्ञानदेवाने चारही वाचांची ऋणे फेडली आहेत. या 4 वाचा कोणत्या? वेदांतात 4 देह व त्याच्या 4 वाणी सांगितलेल्या आहेत. परा ही नाभिस्थानी असते, पश्यंती ही हृदयस्थानी असते, मध्यमा ही कंठस्थानी असते,
आणि वैखरी ही मुखात रसनास्थानी असते. अशा 4 वाणी व त्यांची 4 स्थाने सांगितलेली आहेत. महाकारण देह, कारण देह, सूक्ष्म देह व स्थूल देह अशा या 4 देहांच्या क्रमाने या 4 वाणी आहेत. आणि तुरिया, सुषुप्ती, स्वप्न आणि जागृती या त्यांच्या 4 अवस्था आहेत. शब्द आपण वैखरी वाणीने उच्चारतो, पण त्याआधी तो नाभिस्थानी उगम पावतो. तेथून तो हृदयस्थानातून कंठस्थानी येतो व नंतर वैखरी वाणीने उच्चारला जातो. स्थूल देहात सारा व्यवहार वैखरी वाणीने शब्दांच्या द्वारे चालतो. आपल्याला जे जे दिसते, भासते त्याला आपण शब्दरूप करतो, नाव देतो. त्या शब्दाच्या द्वारे आपल्याला जी त्या त्या वस्तूची प्रतीती येते ती स्मृतीबद्ध होते आणि मग ती वस्तू जरी समोर नसली तरी तो शब्द उच्चारताच ती वस्तू आपल्या मनश्चक्षुसमोर उभी राहते. या शब्दांच्या द्वारे ज्ञानाची देवाणघेवाण होते व मानवी व्यवहार सुकर होतो. एक प्राणी पाहून त्या प्राण्याला गाय नाव दिले, मग गाय शब्द उच्चारताच तो प्राणी आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. म्हणजे शब्द हा पूर्वसंस्कार स्मृतीत साठवून ठेवतो. तेव्हा शब्द हा फक्त त्या वस्तूचा वाचक आहे. नामकरण प्रक्रियेमुळे समग्र नामरूपात्मक विश्व मानवाला दिसतं, भासतं व आकळतं. असं वाटत असलं तरी त्या आकळण्यातच स्वसंवेद्यतेचा आभासात्मक आविष्कार असतो. मानव जे ज्ञानेंद्रियांनी आकलन करून घेतो तेच इतर प्राण्यांनाही कमी अधिक प्रमाणात जाणवते, परंतु मनुष्य प्राणी मात्र हे मला आकळले असे जाणतो. अशी स्वसंवेद्यता इतर प्राण्यांमध्ये नसते. ही स्वसंवेद्यता यथार्थ व अयथार्थ अशा मिश्र स्वरूपाची असते. गाय समोर दिसताच ही गाय आहे या पूर्वसंस्काराने मनुष्य तिची जाती ओळखू शकतो. हे त्याला झालेले यथार्थ ज्ञान. पण पूर्वसंस्कारामुळे त्याला हे माहीत असते की गाय शिंगाने मारतेही. हा पूर्वसंस्कार जागृत होऊन तो दिसलेल्या गायीपासून ती मारेल या भीतीने 4 पावले मागे जातो. आता दिसलेली गाय जर मारकुटी नसली तर त्याने ही जी गोष्ट मानली ती अयथार्थ ठरते. एकूण प्रत्येक ज्ञानाच्या बाबतीत मनुष्य दिसलेल्या वस्तूत आपल्या पूर्वसंस्कारांचे मिश्रण करून तिचे ज्ञान करून घेत असतो. असा सर्व जीवांचा व्यवहार होत असतो. आद्य शंकराचार्य सांगतात त्याप्रमाणे सत्यानृते मिथुनी कृत्य, सत्य व असत्य यांच्या मिश्रणाने हा व्यवहार चाललेला असतो. त्याला अहंता व इदंता कारणीभूत आहे. अहम म्हणजे मी आणि इदम म्हणजे माझ्याहून वेगळी अशी गोष्ट. या दोहोंच्या परस्पर संबंधावर आधारित असे मानवी जीवन आकाराला येत असतं. मी तू असा भेद ही वैखरी वाणी निर्माण करते. अशा प्रकारे निर्माण होणारा हा शब्दबंध आहे. त्यातील अहम आणि इदमचे स्वरूप काय ते परस्परांवर परस्परांचा अध्यास करतात तेव्हा भ्रमात्मक ज्ञान निर्माण होते. त्यामुळे शब्दबंध निर्माण होतो. तेव्हा खऱ्या ज्ञानप्राप्तीसाठी हा शब्दबंध नाहीसा होणे आवश्यक असते. मग गुरु जीवाच्या मदतीला धावून येतात आणि तत्वमसी या महावाक्याचा उपदेश करतात. त्याचे चिंतन करत करत तो वैखरीने केलेला बोध जेव्हा शिष्याच्या परावाणीपर्यंत पोहोचतो तेव्हा त्याला सोहम बोधाची प्रतीती येते. त्यामुळे वाणीचे ऋण झालेले असते असे दिसून येते. या वाचाऋणाचे स्वरूप ज्ञानदेवाने वाचाऋण परिहार या प्रकरणात स्पष्ट केलं आहे. आता उद्यापासून आपण वाचाऋण परिहार हे प्रकरण अभ्यासूया. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.